राहुल मारा करतो गुरुसाठी. गुरुला जखडून ठेवलंय राहुलने. 3 चेंडू निर्धाव जातात. उत्कृष्ट असतं षटक हाताळतोय राहुल. बेटर रिस्पेक्ट, धन्यवाद मला एक चान्स दिल्याबद्दल. पुढचा चेंडू राहुल यांचा. गुरु यांना लेगच्या दिशेने चांगला मारलेला फटका. पाहूया किती धावा येत आहेत चेंडूवर. एका धावेवर समाधान. धावसंख्येत वाढवते. धावसंख्या होते 1. 4 चेंडू 1 धाव. पाहूया राहुल यांचा पुढचा चेंडू. त्याचा सामना करतील दिनेश. पहिल्या षटकातला 5वा चेंडू. पाहूया 5वा चेंडू राहुल यांचा. त्याचा सामना करतील दिनेश. सुंदर असा टाकलेला चेंडू. दिनेशला काही कळालेला नाही या चेंडू. निर्धार धाव. धावसंख्या 1. 5 चेंडू 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला भेटतो आपल्याला राहुल जाधव. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू त्याचा आणि हा सुंदर असा मारलेला फटका. तेवढ्याच दिशेने सुंदर असा षटकार. दिनेशच्या बॅटीतून निघालेला चेंडू 6 धावांसाठी. धावसंख्या पोचते 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 7. मैत्री 11 आपल्या संघासाठी पुढचा षटक घेऊन येत आहे तो प्रज्योत. हव्या 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतायत. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. त्याचा सामना करतील गुरु. सुंदररित्या टाकलेला चेंडू. गुरुला काही कळालेला नाहीये. धावसंख्या झाली आहे 7. पाहूया दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू आणि सुंदर असा मारलेला फटका. पाहूया 6 धावांसाठी हा निघालेला चेंडू. धावसंख्या पोचते 13. 2 चेंडू 13 धावा. सुंदर असं फलंदाजी करताना आपल्याला दिसतात गुरु. दुसऱ्या षटकातला पाहूया त्यांचा तिसरा चेंडू. त्याचा सामना करतील पुन्हा गुरु. पाहूया पुढील चेंडू आपण. सुंदर असा मारलेला हा फटका. 6 धावांसाठी. सीमारेषे पार.
धाव संख्येत होते वाढ. धाव संख्या पुसते 19. 3 चेंडू 19 धावा. सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतात आपल्याला गुरु. आयुष इलेव्हन संघासाठी खूप जोरदार प्रयत्न करतायत ते. पाहूया पुढील चेंडू. सुंदर असा मारलेला फटका ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु प्रयत्न काही झालेला नाहीये. ओव्हरथ्रोच्या नादात अतिरिक्त धाव मिळालेली आहे. धाव संख्या पुसते 21. 4 चेंडू 21 धावा. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 14 धावा खर्च झालेल्या आहेत. प्रज्योत यांनी खर्च केलेला 14 धावा आपल्या शतकात. पुढचा चेंडू, 5वा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू, परंतु तेवढा सुंदररित्या मारलेला फटका सीमा रेषे पार. पंचांचा इशारा षटकार. धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या पुसते 27. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू प्रज्योत यांचा. त्याचा सामना करतील गुरु. शेवटचा चेंडू दुसऱ्या शतकातला. सुंदर असा टाकण्याचा प्रयत्न. मागे क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण. सुंदर अशी फलंदाजी दिसते आपल्याला दुसऱ्या शतकामध्ये झालेली. धावसंख्या पुसते 30. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 30. मैत्री लेवल संघाचं पुढचं षटक घेऊन येत आहे ओमकार. अभय ओमकार आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. 6 चेंडूत किती धावा खर्च करतायत. धावसंख्या पुसते 30. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 30. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू ओमकार यांचा. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्येत होती वाढ. धावसंख्या पुसते 31. पहिला चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या पुसते 32. सुंदर असा टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या पुसते 33. सलग 3 चेंडू वाईट ओमकार यांचे. मोबाईल कोणी उचलला रे. मी म्हटलं हा माझा मोबाईल नाही. म्हटलं असं काय आलं.
पाहूया पहिला चेंडू, पुन्हा एकदा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धाव संख्येत होते वाढ, धाव संख्या पुसते 34. त्याला माती भेटत नाही आता बघ, लोक आहे बोलतो ना. सुंदर असा चेंडू, ओव्हरथ्रोच्या दिशेने गेलेला चेंडू, धाव संख्या 1. धाव संख्येत होते वाढ, धाव संख्या पुसते 35. एक चेंडू 35 धावा. एक बॉल 35. पुढील चेंडू, सुंदर असा टाकलेला चेंडू, तेवढ्याच पद्धतीने सुंदर असा मारलेला षटकार. पंचांचा इशारा, 6 धावा. धाव संख्येत होते वाढ, धाव संख्या पुसते 41. 2 चेंडू 41 धावा. जास्त डिस्कशन नका करू. त्याला सामना लवकर सुरू करायचा आहे, आपल्याला वेळेचं बंधन आहे. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू ओमकार यांचा, त्याचा मारा करतील दिलेश. सुंदर असा उंचावर मारलेला फटका. पाहूया किती धावांसाठी. षटकार 6 धावांसाठी. धाव संख्येत वाढ, धाव संख्या 47. 3 चेंडू 47 धावा. पुढचा चेंडू ओमकार यांचा, ग्राउंडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धावेचा प्रयत्न. पाहूया पंचांचा इशारा. एक धाव पूर्ण. धाव संख्येत वाढ, धाव संख्या पुसते 48. ओमकार यांचा 5वा चेंडू, सुंदररित्या टाकलेला चेंडू. 1 धाव डिक्लेअर. धाव संख्येत वाढ, धाव संख्या पोहोचते 49. ओमकार यांचा शिल्लक राहिलेला शेवटचा चेंडू, तिसऱ्या शतकातला. बघूया शेवटच्या चेंडूवर ते काय कर्तबगारी करतायत आपल्या संघासाठी. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि पंचांनी दिलेला इशारा. अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धाव संख्या पुसते 50. शेवटचा चेंडू, सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 गडी बाद. 1 धाव पूर्ण, 1 गडी बाद. धाव संख्या पुसते 51. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पुसते 51.
यानंतरचं षटक, शेवटचं षटक मैत्री 11 संघाचं. गुरु आपल्या संघासाठी चांगली कर्तबगारी करून गेलेत. त्यांना रनआउटच्या स्वरूपात आउट केलेलं आहे. आपल्या संघाला 51 धावापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या खात्यामध्ये 17 रनची पारी केलेली आहे. सुंदर अशी फलंदाजी करताना आपल्याला दिसत होते ते, परंतु त्यांना बॅक टू पॅव्हिलियन जावं लागणार आहे. नवीन फलंदाज प्रणय. हव्या प्रणय आपल्या संघासाठी 6 चेंडूमध्ये किती धावा करतायत. शेवटचं षटक नानू यांचं, पहिलाच चेंडू पाहूया किती धावा येत आहेत. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. 1 चेंडू 2 धावा. धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या पोहते 53. सुशांत यांचा दुसरा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर सरळ दिशेने मारलेला फटका आणि हा जातो सीमारेषे पार. पंचांचा इशारा, षटकार, 6 धावा. धावसंख्या पोचते 59. काय रे शेवटच्या उर्वरित 4 चेंडू. तिसरा चेंडू, सुंदर असा आपल्याला दिसतो विकेट. चांगली गोलंदाजी करताना दिसले आपल्याला सुशांत. दुसरा गडी बाद. 1000 रुपये ऍडव्हान्स आलेला. दिलेशला सुद्धा बॅक टू पॅव्हिलियन जाताना आपल्याला पाहावं लागतंय, परंतु त्याने खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर 21 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. 21 धावा करून ते बॅक टू पॅव्हिलियन गेले. सुंदर अशी कामगिरी करताना दिसत होते आपल्याला. पाहूया दिलेशची जागा घेण्यासाठी येत आहे. दिलेशची जागा घेण्यासाठी येत आहे शरद. पाहूया शेवटच्या 3 चेंडू मध्ये शरद आपल्या संघासाठी किती धावा बनवत आहेत. शेवटच्या षटकातला 4था चेंडू. सुशांत आपल्या संघासाठी पुन्हा एकदा काय करतायत कामगिरी. सुंदर असा टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका. पाहूया किती धावा निघतायत. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, पण प्रयत्न काही केलेला नाहीये. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पुसते 61. 5वा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू, परंतु शरदला काही कळालेला नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहतो आपण सुशांत यांना. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. पाहूया शेवटच्या चेंडूवर आपल्या संघासाठी सुशांत काय कामगिरी करतायत, किती धावा खर्च करतायत, या गडी बाद करतायत. शेवटचा चेंडू, सुंदर असा चेंडू, परंतु पंचांचा इशारा, वाईट इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते 62. शेवटचा चेंडू पाहताना दिसतो आपल्याला सुशांत यांचा.
सुंदर असा टाकलेला चेंडू त्याचप्रमाणे लेगच्या दिशेने फिरवलेला षटकार. पंचांचा इशारा षटकार. 6 धावा. धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या पोचते 68. मैत्री 11 संघाला जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. खूप मोठं लक्ष आहे मैत्री 11 संघाला जिंकण्यासाठी. आयुष 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच मैत्री 11 संघाने आपले फलंदाज पाठवायचे. म्हणून एवढं द्यायचे मारायला. बाबू 70चा टार्गेट आहे. हा बाबू, हे बाबू 70चा टार्गेट पकडून चल. समोरच्या टीमचे अनाउन्समेंट कर. नको नको नको. अभि 11 आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मैत्री 11 आपले 2 फलंदाज पाठवायचे क्रीडांगणावर. आपल्याला वेळेचं बंधन आहे. सामने लवकर संपवायचे आपल्याला. अरे ए अंपायर, अरे इशारा तरी कर. डॉट बॉल असं जातं हात जोडून. षटकार दिलेला. अभि 11 सात्विक 11 बॅन बॅन. अभि 11 आपला एक खेळाडू पाठवायचा, अतिरिक्त खेळाडू गोलंदाजाचे नाव द्यायला. सात्विक आणि कोकण आहे ना ना दोघांना. हा मंडळाची ध्रुव 11 आपण आपला संघ तयार करून आपल्या स्टेजच्या बाजूला यायचंय. हा सामना संपल्यानंतर या सामन्यात जो संघ विजय असेल त्या संघाबरोबर आपला सामना खेळवला जाईल त्वरित. 3 षटकाचा राहील सेकंड सामना. या पुढचा सामना 3 षटकांचा राहणार आहे. ध्रुव 11 याची नोंद घ्यावी आपण. टेस्ट सामने सगळे 4 ओव्हरचे असतील.
पहिले फ्रेश सामने सर्व 4 ओव्हरचे खेळवले जातील. त्याच्यानंतरचे सामने 3 षटकांचे खेळवले जातील. स्ट्राईकला मोशा, नॉन स्ट्राईकला आकाश. सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज शरद, पहिला चेंडू, सुंदर असा मारलेला फटका पाहूया आणि हातातून सुटलेला झेल, जीवनदान, मोशयाला भेटलेले जीवनदान पाहूया. 2 धावा पूर्ण, 1 चेंडू 2 धावा. सुंदर असा मारलेला फटका. आपलं शक्तिबळ कमी पडलं होतं. एक चेंडू 2 धावा. शरद यांनी सुंदर असा टाकलेला चेंडूवर खर्च झालेला 2 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. शरद यांचा दुसरा चेंडू, पहिल्या शतकातला दुसरा चेंडू. सरळ दिशेने मारलेला चेंडू पाहूया किती धावा. 1 धाव पूर्ण, 2 चेंडू 3 धावा. शरद यांचा तिसरा चेंडू, त्याचा सामना करतील आकाश. पाहूया आकाश यांचा पहिला चेंडू. शरद यांचा चेंडूचा सामना करतील आकाश. सुंदर असा मारलेला फटका सरळ दिशेने झेल गेलेला आहे. आकाश यांचा झेल त्यांनी, शरद यांनी स्वतःच गोलंदाजी टाकून केलेला आहे. मैत्री 11 संघाला पहिला झटका. पुढील गोलंदाज सौरभ. कुठं ठेव? मैत्री 11 संघाचा एक गडी बाद पर्यंत धावसंख्या पोहोचते 3. एवढा अभ्यास केला असता शाळेत तर शरदाचा चौथा चेंडू, त्याचा सामना करतील सौरभ. सौरभ ना. हा. सुंदर मारायचा प्रयत्न पाहूया. 1 धाव पूर्ण. 1 धाव पूर्ण केल्यानंतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 4. 4 चेंडू 4 धावा. शरद यांचे पहिल्या शतकातले शेवटचे 2 चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. सुंदर असा मारलेला फटका, उंचावर गेलेला चेंडू पाहूया. हातातला झेल पुन्हा सुटलेला आहे. पुन्हा एकदा मोशयांना भेटलेले जीवनदान, दुसऱ्यांदा भेटलेले जीवनदान. धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या पोचते 5. 5 चेंडू 5 धावा. शरद यांचा पहिल्या शतकातला शेवटचा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 5. एक वर 5 धावा. प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचते 7. दोन चेंडू 7 धावा. तिसरा चेंडू, उंचावर मारलेला फटका पाहूया. खाली क्षेत्ररक्षक आणि हातातला सुटलेला झेल. 2 धावा पूर्ण. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 9. 3 चेंडू 9 धावा.
चौथा चेंडू सुंदर असा सरळ दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षक आहे खाली. पाहूया एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. दोन धावा पूर्ण. दोन धावा पूर्णच्या नंतर धावसंख्येत होते वाढ. धावसंख्या पुसते 11. 4 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका. बघूया एक धाव पूर्ण. 5 चेंडू 12 धावा. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू दत्ता यांचा. त्याचा मारा करतील सौरभ. बघूया शेवटचा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू सरळ दिशेने मारलेला फटका सीमारेषे पार. पंचांचा इशारा. षटकार. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती धावसंख्या 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. सौरभ यांच्या बॅटीतून निघालेला चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी. धावांची गरज. 12 बॉल 51. 12 चेंडू 51 धावांची गरज मैत्री इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी. लवकर लवकर म्हणा लवकर. चला सामना लवकर सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. पुढील गोलंदाज प्रणय. तिसरं षटक घेऊन येते आपल्या संघासाठी प्रणय. वडापाव खायला जा. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू. सुंदररित्या मारलेला फटका आणि या सीमारेषे बार. पंचांचा इशारा. षटकार आणि 6 धावा. आणि या षटकारानंतर ती धावसंख्या पोहोचते 24. एक चेंडू 24 धावा. वडापाव भूक लागली. दुसरा चेंडू. सुंदर असा चेंडू. डॉट चेंडू. हे सगळेच घे तुझ्याकडे. माझ्याकडे नको. मी लिहले त्याच्यावर 3200 रुपये कॅश दिले माझ्याकडे. बघा पुढचा चेंडू प्रणय यांचा. 500 नाश्त्याला ना. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि डॉट चेंडू आणि रनआउट. पुन्हा एकदा मैत्री इलेव्हन संघाला एक झटका. मोज ना पोरा. चौथा गडी बाद. पुढील फलंदाज सिद्धेश. तीनच बोलले रे. जास्त माझी मजुरी झाली. 2 रुपये जातच. 3 चेंडू नंतर धावसंख्या होती ती 24. तिसऱ्या षटकातले शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चला सामना लवकर चालू करायचा आहे. चौथा चेंडू प्रणय यांचा. त्याचा मारा करतील सौरभ. सुंदर असा टाकलेला प्रयत्न. पंचांचा इशारा. डॉट चेंडू. 4 चेंडू. बॅट्समन कोण गेला. पाचवा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू परंतु फलंदाजाला काही कळालेला नाही या चेंडू. डॉट चेंडू. कोण आहेत कोण.
तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू तर मारा करतील सौरभ आणि हा पंचांचा इशारा वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ धावसंख्या पुसते 25. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. पाहूया सौरभ काय कामगिरी करताय त्या शेवटच्या चेंडूवर आपल्या संघासाठी. शॉट मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. एका धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 26. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 26. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. अभि 11 गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाजाचं नाव. नाव काय? अमय. अमय. धन्यवाद. आहे प्रतिनिधी. शेवटचं षटक अमय घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा टाकलेला चेंडू, चांगला अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चोरटी दुसरी धाव घेण्यात झालेली पाहूया यशस्वी. 2 धावा पूर्ण, दुसरी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या होते 28. शेवटचे 5 चेंडू बाकी. शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू अमय यांचा. सुंदर असा मारायचा प्रयत्न, परंतु फलंदाजाला काही चेंडू काढलेला नाहीये. 2 चेंडू पूर्ण. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. सुंदर असा मारलेला, हा उंचावर मारलेला फटका, क्षेत्ररक्षक खाली. पाहूया झेल होतो का. आणि हा सुंदर असा झालेला झेल. मैत्री इलेव्हन संघाचा 5वा गडी बाद. धावसंख्या 29, सॉरी क्षमा 28. शेवटचे 3 चेंडू बाकी. पुढील फलंदाज राहुल. सुंदर असा टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा वाईट चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पुसते 29. चौथा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू, फलंदाजाला काही कळलेला नाहीये चेंडू. डॉट चेंडू. पुढील चेंडू 5वा चेंडू. सुंदर असा मारलेला फटका, उंचावर गेलेला हा चेंडू. पाहूया पंचांचा इशारा. नो चेंडू, नो प्लस. षटकार की चौकार? षटकार. धन्यवाद. फ्री हिट. पंच फ्री हिट. हा, फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू पाहूया. धावसंख्या झाली 37. सुंदर असा टाकलेला चेंडू, त्याच दिशेने मारलेला फटका, खाली क्षेत्ररक्षक उभा आहे, क्षेत्ररक्षका हातात आलेला झेल.
फ्री हिट होती. दोन चेंडू बाकी. सरळ दिशेने मारलेला फटका. सहा धावा. 40. विजय संघाचा अभिनंदन. अभि 11. पुढचा सामना ध्रुव 11 विरुद्ध अभि 11. दोन्ही संघाच्या कप्तानांनी स्टेज जवळ यायचंय. आपला टॉस उडवायचंय. मैत्री 11 विरुद्ध अभि 11 संघातला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटतोय तो निलेश दिलेश क्षमा असावी दिलेश. त्याने आपला सन्मान चिन्ह येऊन घेऊन जायचंय. 7 चेंडूत 21 धावा मारल्यात त्यांनी आपल्या संघासाठी.